भाजपचे शिष्टमंडळ महावितरणच्या कार्यालयात धडकले। आज हिंगोली शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हिंगोली शहरात गत अनेक दिवसांपासून वारंवार विस्कळीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात एक शिष्टमंडळ धडकले। त्यांनी तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता श्रीमान मुंगारे साहेब यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर विचारणा केली। आपल्या विभागाच्या काही समस्या असतील तर आम्हाला सांगा, आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून त्या निश्चितपणे सोडवू। पूर्ण हिंगोली शहरासाठी विविध प्रभागात महावितरणचे हेल्पलाईन नंबर सुद्धा कार्यान्वित करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आले। मुख्यतः आपल्या हिंगोली शहराच्या पाणी पुरवठ्याच्या लाईनवर विशेष लक्ष देऊन कोणत्याही प्रकारची नागरिकांची गैरसोय होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे सांगितले। तसेच येत्या 5 दिवसात जर विद्युत पुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर शहर भाजपाच्या वतीने पुनश्च एकदा अतिशय तीव्र प्रकारचे आंदोलन उभे करण्यात येईल असे त्यांना निवेदन देण्यात आले। या भेटी दरम्यान आपले लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी संबंधितांस दूरध्वनीद्वारे या प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्याचे सूचित केले। यावेळेस बाबाराव बांगर, शहराध्यक्ष कैलास काबरा, बाबा घुगे, मनोज शर्मा, हमीद प्यारेवाले, प्रशांत सोनी, राजेश गोटे, रजनीश पुरोहित, आशिष जयस्वाल, सुमंत नायक, शशांक बुरसे, अलका लोखंडे आदी बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। आता कशासाठी निवेदन दिलं आज काय? आज हिंगोली शहराच्या वतीनं एमएससी ऑफिसमध्ये मान्य शिंगारे साहेब यांची भेट घेतली आणि या हिंगोली शहराचा जो वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होतो, प्रत्येक भागामध्ये एकाच भागामध्ये ना हिंगोली शहराच्या पूर्ण भागामध्ये 4-4 घंटे 3-3 घंटे लाईन जाते आणि लाईन येत नाही। फोन केला तर एमएससीचे अधिकारी उचलत नाहीत, अशी परिस्थिती या एमएससीच्या ऑफिस झालेली आहे। म्हणून त्यांना आज हिंगोली शहराच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांना 5 दिवसाचा पिरियड टाईम दिलेला आहे की 5 दिवसात ही व्यवस्था तुम्ही सुरळीत करावी, नसता एमएससीच्या ऑफिसला आम्ही ताळे ठोकणार। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 दिवसाच्या नंतर 6व्या दिवशी अगर या शहराचा वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर आम्ही यांच्या विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने।